नाशिक विधान परिषदेसाठी मतदारांची आज सहल निघणार आहे। कोणताही दगाफटका होणार नाही, नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे यांची प्रतिक्रिया। बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार। गिरीश महाजन सामंतांच्या मतदारांना फोनवरून सूचना। नाशिकमधील मतदार ठाण्याच्या दिशेने सहलीला जाणार। मनोमिलन झालेलं आहे। गीतेबंधू आणि दराडे यांच्यामध्ये कुठेतरी जी दरी होती किंवा जो वाद होता तो मिटलेला आहे। मग असं असताना हा कॅम्प नेमका का बरं? निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येकाचं म्हणणं होतं की जर एकत्र एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर विचारविनिमय होतो, शहराच्या किंवा विविध प्रश्नांवरती चर्चा होते आणि 2 दिवस सगळे एकत्र राहतात। त्या अनुषंगाने हा कॅम्प काढलाय। दुसरं मला असं वाटतं दुसरं काही कारण नाही याचं कॅम्प काढण्यासारखं। काही दगाफटका होईल अशी शक्यता वाटते आणि म्हणून एकत्र सगळ्या नगरसेवकांना ठेवायचं असं काही आहे? दगाफटका हा विषयच नाही आणि प्रत्येक जणाची प्रत्येक वोटरची ही गाईडलाईन ठरलेली आहे। आपल्या पक्षाचं जे काही ध्येय धोरण असेल, पक्षाचे जे काही आदेश असतील त्या पक्षाचं अनुकरण आणि पालन करणारा मतदार या ठिकाणी आहे। साधारण किती वाजता निघणार आणि काय पुढचं नियोजन, म्हणजे कशा पद्धतीने कुठं थांबणार, काय किंवा कसं? असं आहे, वरिष्ठ जसा आदेश देतील 2 वाजेची वेळ आम्ही त्या ठिकाणी सगळे एकत्र जमून आम्ही त्या ठिकाणून वरिष्ठ सांगतील त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। कॅमेरा पर्सन नागनाथ सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।